योग ही जीवनशैली स्वीकारल्यावर आहारातही काही सकारात्मक बदल करणं अपेक्षित असतं किंवा ते कालांतराने होतात असं दिसतं. लोक आरोग्याबद्दल जे सजग असतात ते आसन प्राणायाम करतात आणि तरुण वयात विशेषतः सुरुवात करतात. तर ते आहाराबद्दल तेवढे सजग असत नाही. पूर्ण रिझल्ट मिळत नाही आपल्या निरोगीत्वापणाचं म्हणा किंवा शरीरयष्टी चांगली ठेवण्याचं. योगासनं प्राणायाम याला आहाराची जोड दिली तर तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. आणि त्याच्यात फार नियम नाही पाळायचे की अगदी बा फळं खाल्ले पाहिजे आणि बदाम पिस्ता खाल्ला पाहिजे असं काही नाही. साधं आपलं जे जेवण असते रोजचं ते जेवायचं, परंतु सुपाच्य जेवण जेवायचं. जेवताना पाणी न पिलं तर चांगलं किंवा अगदी गरजेपुरतं थोडंसं प्या. जेवण झाल्यानंतर 1-1.5 तासांनी पाणी जेवढं लागते तेवढं पिऊ शकतो. आणि असं डॉक्टर लोकही म्हणतात आणि योग साधक तज्ज्ञही सांगतात की पाणी कमीत कमी 2-3 लिटर तरी पिलं पाहिजे. पुष्कळ लोक विशेषतः म्हातारे लोक पाणीच पित नाही आणि मग डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. तर ते टाळलं पाहिजे. आणि विशेषतः ऑफिसमध्ये ॲक्टिव्ह राहावं लागते. जरी तुम्ही IT मध्ये असले तरी तुमचं ब्रेन चांगलं काम केलं पाहिजे. त्याला सगळं हायड्रेटेड बॉडी पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला आहाराचा आधार घ्यायचा. सुपाच्य आहार घ्यायचा. ड्रिंक्स शक्यतोवर घ्यायचे नाही आणि मांसाहारी घेऊ नये, पण अगदीच कोणाचं काय असेल आवश्यकता वगैरे तर थोडाफार घ्यावा, पण शक्यतोवर टाळलेलं बरं.